हाय का कोण घरात? आत्या अगं अचानक कसं काय? हाय का आता? एकुलता एक भाऊ आहे माझा आणि मी येणार नाही बे. अच्छा, रक्षाबंधन साठी आलीस होय? तू बाजूला वहिनी फराळाचं उघडून ठेव जरा. स्वतः फराळ बनवलंय मी माझ्या भावासाठी. घे. भाऊ लय वाढलाय बाई माझा. वहिनीचं काही लक्षपेक्षा आहे का नाही? मागच्या 1 वर्षापासून अशीच येते, तुम्ही आता बघताय. राहू दे. वहिनी घरात चंदन बिंदन उठणं असेलच ना? का नाही भावाला जरा आंघोळ घालते म्हणजे शिरा मोकळा करते एकदम फ्रेश वाटेल त्याला. काय बाई आता गिफ्टचं कौतुक झाले आजकाल. माझ्या जावं ग अगं त्याच्या चुलत भावाने तिला सोन्याची नथ दिली. गावभर सांगत बसल्या. म्हणलं थांब जरा मी माझ्या माहेरी जाऊन माझ्या दादाला राखी बांधून येते मग तुला दाखव. तू काय सांगू नको बरं का दादाला नाही तर आणायचं बाई सोन्याची नथ भेट. मग काय तर वहिनी कशी दिसते हो मी? छान दिसताय की. तरी वेल राहिलाच बघा घालायचा. काय तर मागच्या वेळेला तुटला तो तरी ना नवीन. दादाला काही सांगू नको बरं का नाही तर वाटायचं बहीण मागच्या वेल बिल सोन्याचा. हा सोन्याच्या ताटी उजळल्या ज्योती वाढी ते बाबुराया वेड्या पैनीची वेडी ही माया. हे घेता येडे साडी आणि सोन्याची नथ. हाय का वहिनी तुला सांगितलं होतं ना भाऊला काय बोलू नको म्हणून. राहू दे, घेऊ नको मग. आता राहू दे कशाला आणि वाईट वाटेल की माझ्या भावाला. राहू दे घेते आता. पुढच्या वेळेला घेणार नाही बरं का भाऊ आताच सांगते नाही तर ओवाळायला येणार नाही आम्ही.